बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिकाच्या निवडणुकीमधील प्रत्यक्ष मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि मतमोजणी केंद्रावरती तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बीड शहरातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मी आहे आणि आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर बीड नगरपालिकेमधील जी मतमोजणी आहे ती याच ठिकाणी होणार आहे। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्याचबरोबर बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेली आहे। विशेष मतमोजणी केंद्रामध्ये कुणालाही मोबाईलचा प्रवेश दिला जाणार नाही। माध्यमांसाठी सुद्धा स्वतंत्र वेगळा कक्ष उभारण्यात आलेला आहे। तर जी लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आतमध्ये मतमोजणी कक्षामध्ये मोबाईलचा प्रवेश दिला जाणार नाही। विशेषतः आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका शांततेत पार पाडाव्या या अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासन यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। त्याचबरोबर 83 लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे। ज्यांनी मतदानाच्या दिवशी गोंधळ घातलेला होता, यामध्ये गेवराई आणि बीडमध्ये काही मारहाणीचे देखील आणि दगडफेकीचे प्रकार समोर आले होते। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस दलाने जवळपास 83 लोकांवरती तडीपारची कारवाई देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे गोंधळ घालणारे आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन देखील लक्ष ठेवत आहे। विशेषतः बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिका निवडणुका यामध्ये बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। परळीमध्ये मुंडे बहीण भाऊ एकत्रित येऊन ही निवडणूक लढवतात। बीड जिल्ह्यामध्ये कुठेही न झालेली महायुती ही परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे बजरंग सोनवणे हे देखील परळीमध्ये तळ ठोकून होते। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट याला किती नेमकं त्या ठिकाणी यश येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पंडित पवारांचा संघर्ष म्हणून जी गेवराई परिचित आहे त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला होता आणि बाळराजे पवार जे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू आहेत, त्याचबरोबर अमरसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाद देखील झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्या गेवराई नगरपालिकेकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रत्यक्ष 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अवघा काही कालावधी यासाठी उरलेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। धारूरमध्ये देखील त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। तर अंबेजोगाई नगरपालिकेमध्ये कुठल्याही पक्षावरती न लढता त्या ठिकाणी आघाडी करण्यात आलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रित येऊन त्या ठिकाणी लोकविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे भाजप देखील चिन्हावरती निवडणूक न लढवता त्या ठिकाणी जनविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आहे। त्यामुळे साहजिकच मतपेट्या बंद आहेत। मतपेट्यामधून कौल कुणाला मिळणार आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या नगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकणार हे अवघ्या काही वेळामध्ये समजणार आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील बीडमध्ये सभा झालेली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे साहजिकच पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला किती यश येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीचा जो निकाल आहे तो त्या निवडणुकीवरती देखील परिणामकारक ठरणार आहे। त्यामुळे साहजिकच बीडमध्ये मोठा कोणता पक्ष होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।